हाय फॅमिली, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज मी उठलो आहे 5:45ला. तुम्ही बघू शकता गावातलं वातावरण कसं काय, एकदम शांत. सगळीकडे नुसतं पाखरांचा आवाज येते, फक्त पाखरांचा किलबिलाट आणि बँड्यांचा आवाज. सगळं गाव शांत आहे. वातावरण एकदम छान आहे, मन असं सुंदर अतिप्रसन्न झालेलं आहे. घराच्या बॅक साईडचं बी वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे. एकदम झाडं, निसर्ग एकदम स्वच्छ सुंदर, एकदम फ्रेश हवा, एकदम छान आहे सगळं. आपली मणी आहे का, पण ओरडू लागले. हे आपण वाळू आणली काल 3.5 रुपये ट्रिप. गल्लीचा नजारा आज सामसूम सगळे चालू आहे किलबिलाट. हे बघा आपली मणी कशी खाती पाला. सकाळी सकाळी तिला सारा पाला बांधावा लागतो. कशी खाऊ लागली, कशी तयार झाली का ना. पाणी येणार आहे, पाण्याची लगबग चालू आहे. नळाला पाणी येणार आहे. माझ्या वडील ते झाड कापत आहे गावंड्याचं. तोडून घ्या आता, तुटून दे. पकडीनं कट केलंय. आता कुठं लावतात त्याला, उगत नाही मग. गावली मोटर वेटर फिट केली इथं. आव्या नटी धिऱ्या खेळू राहिलेत. हे असं वातावरण आहे. आज गल्लीचं पाणी येणार आहे. तर जिकडं तिकडं मोटर लावलेलं आहे, छोट्या छोट्या हापची मोटर. बरं धीऱ्या, अय धीऱ्या, मोटर चालू कर ना, पाणी येणार आहे. तुला समजणार नाही का? होय धीऱ्या, मोटर चालू कर ना. नको होणार आहे, कर कर. काढ बर कुत्र्याचा आवाज. हो यार, बरोबर आहे. जोरात काढ ना दर्शिक. मामूल आमची गल्ली पाणी आलं तर पाणी भरायचं चालू आहे. आमची पाईपलाईन लोखंडी पाईपलाईन, मोटर वागायची एकदम सुपर. लय मोठे बदाम आणले दादा. कुठून आणले? कोणाची तू? लांबून ते दिले घेऊन तुला. बापरे, लय मोठे आणले त्यांनी बदाम. हे पहा ना, बकेट भरून. होय, तो डोक्यावर फोडायचे बदाम. हा म्हणून राहिला तिथं. आपल्या हाताने नाही खात ना ते पाठ. धीरे आंघोळ करून आपल्या पाठीला गवत म्हणता लिंबाचा पाला चालवायला. ए भोंगड्या धीऱ्या. मम्मी पप्पा आरती वावरत होते, लावत होते. काल आपण आणलेलं मिरच्याचं रोप थोडे आहेत, कुठं मोठं असतील. आता वावरमध्ये होतं म्हणे सरकीचं बी घेऊन आहे, पाणी घेऊन. आता आलो आता सरकीचं बी घेऊन, पाणी घेऊन वावरमध्ये. तिकडं आरती उभा आहे आपल्या सोलारकडे. आपल्या शेड जवळच डीपी आपली भट्टी. आता तुम्हाला दाखवतो आपले डांगराचे वेल कसे आले, मक्का किती मोठी झाली सगळं तुम्ही बघू शकता. आपण हे ट्रॅक्टर नंतर मक्का पेरली होती मागची छोटी छोटी, बघा किती आली.
ही बघा आपली मक्का, जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा लावली होती आपण, तर किती मोठाली झाली. युरिया आणलं मग, पण युरिया खत दिलं त्याला, त्याच्यामुळं चांगली झाली व्यवस्थित हिरवीगार. हा गाई पण आहे ना, गाई फुलं आहेत खाऊन पिऊन एकदम राईट. त्यांना का पाहायचं काम, ही मोठी ही छोटी, चांगली झाली छोटीची तब्येत. बघू शकता तुम्ही, एकदम छोटी होती, तिची माय मेलेली होती, आपण आणली होती 2000 रुपयात. 2000ची घेतलेली नाही. 2000ची आणि गाई खायची. हा हे मक्का बघा आपली कशी झाली. आणि बोरचं बी पाणी दाखवतो ना, या झाडाला बघा कसा खोपा केलाय, शिवशंकराचा केलाय. हे मक्का, इथं मेथी टाकली खायला थोडी. ही पावसावर आहे. ही आपण ते ट्रॅक्टरना पेरली होती नी, तुम्ही पाहिली होती ना, फक्त शिकून दिली आपण मागून ट्रॅक्टर आलो. हा हे बोर पा आवड आल्यावर बंद होते, यांचं चाललंय खूप टाइम. 4 तारीख आहे का? 5 आहे का? सौर ऊर्जेवरती आपल्या बोर वगैरे चालतो बघा. सौर ऊर्जेवरती कसं पाणी मारतो, फुल प्रेशर आहे पाण्याचं. पाणी वाढलं वाटतं आता, म्हणजे आता यूज नाही तर पाणी जास्त आहे तर प्रेशर मारत आहे. हे आपलं डांगर उगले, हे डांगरात झाडं उगलेत आपल्याला मोठे. आता हे पहिले बिया पडेल तर वाटतं इथं काही तेवढं लावलं नव्हतं ना आम्ही, होय मग एवढ्या बिया लावले नव्हते ना आम्ही. हे बघा मेन डांगराचं वेल सगळ्यात पहिलं लावलेला कसं झालाय, एकदम मोठा भारी, पूर्ण गवतच झालं याच्यावर. आता हे पहा गवत, इथं डांगराचं वेल चांगले मोठे झालेत, पहिलं वेल लावलेले याच्यावर गवत झालं. काही नाही, आपल्या कालवडीला खायला काम येईल. ही छोटी मक्का कशी आली बघा, एकदम दाट, एक नंबर काम झालं याचं. वातावरण कसं आहे, आभाळ फ्रेश आज. वावरात आलो, एकदम फ्रेश वातावरण, सगळं फ्रेश. ड्राम भरून पाणी आपल्या कालवडींना प्यायला पाणी लागतंय. पाऊस चालू आता तर कसं पाणी भरायला येत नव्हतं ना, सूर्यप्रकाश असल्यावर त्याच्यावर चालते सोलार. तर त्या दिवशी आपण तोडे लावले होते ना, हे असे छोटे छोटे उगलेत, हे भरपूर तोडे पडले होते. तोडे लावलेले असे छोटे छोटे झाडं उगले. हे बघा हे उगू लागले, काही काही ठिकाणी उगले नाही. पेरू पिकलेत का आपले, गाबुळे झालेत. पिंक पिंक आहे का पिंक, तू किती आणले पावती यार, तिनं कच्चेच पेरू तोडले तर पिंक आहे म्हणती. हे पाडलंय खाली सगळा पसारा, वांगे कारले सगळे आपल्याच वावरातले आहेत, छोटे छोटे तोडलेत. काही बी करते आपलं लहान लेकरासारखं, गाबुळा पेरू म्हणती. हे वांगे ना कारले आणलेत, खूप जास्त तण झालेले वावरामध्ये, काढून घ्यावं लागेल, वाकडाची पाळी द्यावं लागेल आता 1-2 दिवसात. मित्रांनो खरंच पेरू इतका गोड आहे ना, छोटाच आहे. एकदम पिंक, अजून मोठा असताना प्रॉपर शेप आला असताना याला एकदम पिंक झाला असता, पण छोटा का असताना फार गोड आहे, खूप जास्त गोड. आपल्या शेतातलं आपण रोप लावलेलं छोटं, त्याचं मोठं झाल्यानंतर त्याने आपल्याला दिलं आहे. अजून आपण जांभळी पण भरपूर लावलेले आहेत, आंब्याचे पण झाडं लावलेले आहेत, सीताफळं पण लावलेले आहेत. त्यानंतर 2 नारळाचे झाडं पण सांगितले, अजून थोडे थोडे झाडं आपण ॲड करू.
आज गेलतो पळशी शहरला पानारी आणायला. इथं बघू शकता एक ट्रकचा लय मोठा ॲक्सिडेंट झालेला होता. एकदम म्हणजे ट्रक मागूनच धडकली होती. पूर्ण तोंडलं की ट्रक चेपून गेलेलं होतं. हे झालटा पॉईंट आहे, छत्रपती संभाजीनगरचा झालट्याच पॉईंट आहे. इथं कॅम्ब्रिजला एक राईट साईडनं रस्ता जातो, इकडं सरळ पुढं बायपासला आपला रस्ता जातो रेल्वे स्टेशन तिकडं एस क्लबला. इकडून आपल्या कॅम्ब्रिजकडं रस्ता वळतो छत्रपती संभाजीनगरचा. आणि तेच तसंच पुढं शहर वळशी समृद्ध महामार्गाला लागतो. पुढं जाऊन आणि लेफ्टला मारलं तर सिडकोकडे जातो, राईटला मारलं जालना हायवे लागतो, जालन्याला जातो. डेव्हलपमेंट झालेला आहे, इथून तिथून डेव्हलपमेंट झालेला आहे. एकदम मोठे हॉटेल आहे. गाड्या आता हे बघू शकता राईट साईडला जालन्याला जातो, संभाजीनगर सिटीमध्ये राईट साईड मित्रांनो. तर हा समृद्धी महामार्ग आहे. आपल्या पाहुण्याचं वावर याला खेटून समृद्धी महामार्गाला मेन हायवे समृद्धी महामार्ग. आणि त्याच्या पुढे भुयार आहे. करावं लागेल मग आधी रोप आणलं तर पाहुण्यांनी त्यांनी 60 आणले होते झाडं, 60 झाडं नारळाचे आणले त्यांनी, 20 झाडं आंब्याचे आणलेत. मग आपण तिथून जाऊन पाहुण्याकडून 2 नारळाची झाडं आणि 4 केशर आंब्याचे झाडं आणले. नंबर त्यांना आपण कॉल करून सांगितलं होतं की आम्हाला बी घेऊन या. चांगले टॉप नर्सरीमधून प्युअर गॅरंटीचे झाडं होते, त्याच्यामुळं म्हटलं आम्हाला बी घेऊन या. आपले मामा पहा कसे लावू लागले झाडं. एवढं नाही होणार कोणते, मग नंतर प्रॉब्लेम करीन. झाडं आज लावली आपण 2 झाडं नारळाचे आणि 4 आंब्याचे कलम प्युअर केशर आणला. आज गावरान आणले चिकन, गावरान कोंबडी कापून आणली आज. एक नंबर आहे आज तरीचा माल. मटन दुधाने काय नाही काढलं आज, ध्यानच नाही राहिलं. हे बघा कसा गावरान माल आणलाय आज, एकदम प्युअर क्वालिटी गावरान माल आणला. चुलीवर शिजू राहिलंय. चुलीवर चाललाय बेत आज. मित्रांनो या गावरान चिकन खायला बरं काय, मला प्युअर कोल्हापुरी तांबडा पांढरा काळा रस्सा करून खायचा आहे. गावरान माल चुलीवर, ते बी घरी. बाहेर कसं बनते लोक कसं नाही, काही भरोसा नाही राहत. आपल्या घरी ओरिजिनल सगळं साफसफाई व्यवस्थित. मित्रांनो आज गावरानचा आळणी पीस, आळणी पीस आणि सूप ट्राय करू. चला तर मग आरतीचं चाललंय कौड खायचं काम आज.